हॅलो अँड वेलकम टू किरण सेविंग इरा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 इंच चेस्ट साईजचं ब्लाऊज बघणार आहोत आणि तेही कटोरी पॅटर्नचं. तर इथं जे आहे मला एकासोबतच दोन ब्लाऊज कट करायचे होते, तर ते एकाच कस्टमरचे आहे आणि एकाच पॅटर्नचे आहे. त्याच्यामुळं मी दोन वेळेस वेगवेगळे कापेपर्यंत म्हटलं एकच व्यवस्थित असे घ्यायचे आणि एकदाच जे आहे दोन ब्लाऊजची कटिंग्स इथे निघून येते. तर त्यासाठी सर्वात अगोदर एक अस्तर घेतलं आणि त्याची जी रुंदी ठेवली. आपल्याला आपली जेवढी चेस्ट आहे तर इथे जे आहे 10 चेस्ट आणि 1 इंच एक्स्ट्रा घेऊन जे आहे 11ची फोल्डिंग करून दोन्ही एकावरती एक व्यवस्थित ठेवले आणि ते एकमेकापासून घसरू नये म्हणून त्यासाठी जे आहे त्याला पिनअप करून घेतलं. जर आपण एकापेक्षा दोन जास्त ब्लाऊज कट करत असेल तर अशा पिना ज्या असतात त्या खूप उपयोगात पडतात. यानंतर जे आहे 15 इंचावरती एक पॉईंट दिला म्हणजे 14 इंच हाईट आणि 1 इंच एक्स्ट्रा घेऊन जे आहे त्याची लेंथ जी आहे ब्लाऊजची ती ठेवली आहे 15 इंच. त्यानंतर 5.5चं शोल्डर दिलं, खालीसुद्धा एक 5.5वर पॉईंट दिला, एक स्ट्रेट लाईन मारून घेतली. त्यानंतर 6 इंच जे आहे मुंड्याची हाईट घेतली आणि एक बॉक्स असा तयार केला. नंतर क्रॉसमध्ये 1 इंच देऊन आपला जो आर्म राऊंड असतो त्याचा व्यवस्थित असा शेप देऊन दिला. जर फ्रेंच कर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही मुंडा राऊंड असतो तो सुद्धा इथे देऊ शकता. त्यानंतर शोल्डर पट्टी आहे ती ठेवलेली आहे मी इथं 3.5 इंच, जी की तयार बनून आपली राहते 2.25 इंच. त्यानंतर आता मी इथे पट्टीवरती गळा घेतलेला आहे, कारण आपल्याला जी पट्टी आहे ती ठेवायची होती 3.5 इंचाची तयार. तर इथं जे आहे मी 3.25 वरती खालून जे आहे वरती एक पॉईंट दिला आणि गळ्याची उंची जी आहे ती तशी ठरवली, कारण कस्टमरला जो आहे पट्टी पाहिजेत होती 3.5ची. तर मी पट्टीनुसारच इथं आपला जो बॅकचा नेक आहे तो व्यवस्थित असा कट करून घेतला. तर आपण गळ्याची उंची जी आहे आपण आपल्या पट्टीवरती सुद्धा ठरवू शकतो. जर आपल्याला जेवढी पट्टी लागते आपण तेवढ्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि जेवढी पट्टी लागते तेवढी आपली तयार ठेवायची. याने सुद्धा आपल्या गळ्याची जी हाईट आहे ती निघते. त्यानंतर जे आहे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे बॅकचं. तर जे आहे मी तसंच इथे कट करत आहे. तर इथे जे आहे गळ्याची जी हाईट आहे ती जास्त होती म्हणून 1/2 इंच जे आहे ते शोल्डरकडून मी डाऊन केलेलं होतं. डाऊन केलं, पण आता ते कट करायचं नाही आहे, कारण मी स्टिचिंगच्या वेळेसच नेहमी कट करत असते. तर आता मला फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर फ्रंट पार्टसाठी जे आहे मी पेपर कटिंग्सचा यूज करणार आहे, कारण कटोरी जी असते तर आपल्याला ती वाढवावी लागते आणि ब्लाऊजचं अस्तर जे आहे ते कमी पडतं, तर त्यासाठी पेपर कटिंग्सचा उपयोग होतो. त्यानंतर मी पहिले जे आहे हुक आणि आयच्या पट्टीसाठी 1/2 इंच जे आहे अगोदरच इथं मार्जिन घेऊन घेतली. त्यानंतर आपण जेवढं मागच्या भागासाठी 5.5 इंच शोल्डर घेतलं होतं तर समोरही 5.5 घेतलं. 3.5ची शोल्डर पट्टी, कारण आपली शोल्डर पट्टी जी आहे ती कमी जास्त व्हायला नको समोर आणि मागची, म्हणून 3.5ची पट्टी घेतली. त्यानंतर 6 इंचावरती जो आहे तो आपल्या मुंड्याची हाईट दिली. त्यानंतर आपला एक बॉक्स तयार होतो तर तो बॉक्स करून घेतला. नंतर जी चेस्ट आहे 10 इंच तेवढी दिली आणि 1 इंच जे आहे मी एक्स्ट्रा मार्जिन दिलेली आहे आपली स्टिचिंग मार्जिन. त्यानंतर आपला जो समोरचा मुंडा असतो तो 1/2 इंचाने आत असतो, कारण आपला समोरचा जो भाग असतो म्हणजे शरीरावरती तो थोडासा मेळता असतो. त्यामुळं 1/2 इंच आतून जे आहे आपल्याला मुंड्याची गोलावी द्यावी लागते. त्यानंतर मला जे आहे 6.5 ते 6.25 पर्यंत फ्रंट नेक तयार ठेवायचा होता. तर मी 6.25 वरती किंवा 7.5 वरती एक पॉईंट दिला आणि व्यवस्थित असा एक बॉक्स तयार करून घेतला आणि गोल गळ्याचा जो शेप आहे तो देऊन दिला. त्यानंतर इथंही आपला जो गळा आहे तो थोडासा डीपच आहे, तर त्यासाठी 1/2 इंचचं शोल्डर जे आहे ते डाऊन केलं. त्यानंतर जे ही आपली हाईट आहे तर समोरच्या याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो, तर मी इथे 14 हाईट आहे. तर 16 इंचावरती जी हाईट आहे आपली ब्लाऊजची ती दिलेली आहे, कारण समोरचे अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट 2 पार्ट असतात, तर याच्यासाठी 2 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. त्यानंतर आपल्याला आता योकपट्टी काढायची आहे. तर योकपट्टी मी मध्ये जेवढी आपल्याला तयार ठेवायची तेवढ्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे 2.25ची मला योकपट्टी तयार पाहिजेत. तर 3 इंचावरती मी पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन मारून घेतली. त्यानंतर जेवढी ही आपली वेस्ट आहे तर इथं 34 इंचाची वेस्ट आहे, तर 8.5 इंचावरती एक पॉईंट दिला आणि 1 इंचची आहे आपली स्टिचिंग मार्जिन दिली. त्यानंतर चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन या दोन्ही आपल्या तयार आहे, तर त्याच्यावरती जे आहे मी व्यवस्थित अशा आपल्या जे स्ट्रेट लाईन आहेत त्या मारून घेतल्या. त्यानंतर आपले जे योकपट्टी असते त्याला असा थोडासा कर्व शेप असतो, तर ते शेपसुद्धा मी इथे एका फ्रेंच कर्वनं दिला आणि 1/2 इंचापर्यंत जो आहे तो असा थोडासा क्रॉसमध्ये शेप जो आहे तो दिला. त्यानंतर मला आता साईड पार्ट्स जो असतो तो काढायचा होता किंवा कटोरी काढायची. तर मी इकडे साईड पार्ट घेतला, म्हणजे जेवढा मला साईड पार्ट तयार पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे 2.5चा आपल्याला साईड पार्ट तयार लागतो. तर 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन 3 वरती एक पॉईंट दिला
आणि गळ्याकडून जे आहे 1 इंच वरती येऊन, खालून 1 इंच वरती येऊन असा एक पॉईंट दिला आणि गोलाकार असा आपला कटोरीचा शेप इथे तयार झाला. तर तुम्ही बघू शकता जशी मी कापते तसाच आपला कटोरीचा शेप इथे आला पाहिजे. तर आपण साईड पार्ट काढला किंवा कटोरी काढली, दोन्हीही काढलं तरी आपला व्यवस्थित असा फ्रंट पार्ट निघून येतो. आता ही जी कटोरी आहे आपली, ती आहे छोटी कटोरी. आता ह्याच कटोरीचा उपयोग करून आपल्याला मोठी कटोरीसुद्धा इथे काढून घ्यायची आहे. तर मी परत एक दुसरा पेपर घेतला आणि त्यावरती जशी आपली कटोरी आहे, सेम जशी आहे तशीच इथे ड्राफ्ट करून घ्यायची आहे पहिले. नंतरच जे काही आपल्याला मेजरमेंट्स वाढवायचे असतात ते आपण नंतर वाढवणार. कारण आपली जी ही आहे, हे मेन आपलं जे मेजरमेंट आहे ते, आणि यामध्ये जे आहे आपल्याला एक्स्ट्राचं वाढवायचं आहे. आता मी काय केलं, जेवढी ही आपली कटोरीची साईज आहे त्याच्यातलं अर्धं काढलं अगोदरच. त्याच्यानंतर दोन्हीकडच्या बाजूने मी 1.25 इंचावरती पॉईंट दिले. कारण आपलं जे कटोरी असते ती 2.5 इंचाने आपल्याला वाढवायची आहे आणि मध्ये एक टक्स द्यावा लागतो. तर 2.5 इंच एकीकडून न देता दोन्हीकडून त्याचं हाफ केलं, म्हणजे 1.25 इंच केलं आणि दोन्हीकडूनही वाढवून घेतलं. त्यानंतर जे आपण मध्य काढला होता त्याच्यात 1.5 इंच खाली आले, एक पॉईंट दिला आणि जेही आपण एक्स्ट्राचं वाढवलेलं होतं ते पॉईंट मिळवत जे आहे मी स्ट्रेट लाईन काढून घेतली. आता हुक आणि आयच्या पट्टीकडून आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची गरज नाही आहे, कारण आपण पहिलेच हाफ इंच जे आहे हुक आणि आयच्या पट्टीसाठी घेतलेलं होतं. फक्त आपण जिकडून साईड पार्ट जोडणार आहोत, कटोरी आणि साईड पार्ट, जसं आपण साईड पार्टमध्ये 2.5 इंच तयार लागत होतं तर 3 इंच घेतलेलं होतं, तसंच आपल्याला हाफ इंच या कटोरीमध्ये सुद्धा वाढवून घ्यायचं. आणि जसा आपला कटोरीचा शेप होता तो शेप मिळवत जिथं आपण 1.25 इंच वाढवलं तिथपर्यंत आपल्याला असा गोलाकार शेप इथे देऊन घ्यायचा. आणि आपली कटोरी 1 इंच एक्स्ट्रा भरलीच पाहिजे, याचंही सुद्धा आपलं म्हणजे परफेक्ट मेजरमेंट येतं. त्यानंतर जेही पार्ट्स मी पेपर कटिंग्स केलेले होते ते पूर्ण जसेच्या तसे आपलं जसंही म्हणजे अस्तर होतं माझं, जसं पहिले आपण अथरलेलं होतं तर तसंच मी ठेवलं. फक्त जे आपले पेपर कटिंग्स आहेत ते त्याच्यावरती व्यवस्थित असे जसे आहे तसेच ड्राफ्ट करून घ्यायचे. त्याच्यामध्ये कोणचंही एक्स्ट्राचं मेजरमेंट वाढवायचं नाही आहे, कारण जेही आपल्याला एक्स्ट्राचे मेजरमेंट्स वाढवायचे होते ते कंप्लीट आपण अगोदरच वाढवलेले आहे. आता जसे आहे तसे ड्रॉ केल्यानंतर आता जोही आपलं ड्रॉइंग झालेली आहे त्याला मी इथे कट करून घेणार आहे. व्यवस्थित असं कट करायचं आहे, कारण आपला 4 फोल्डेड कपडा आहे तर तो एकमेकापासून सटकतो. त्यामुळं जेवढं असं काळजीनं होईल तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि आपले जे पार्ट्स आहेत ते तयार होतात तर ते पिनअप केलेले असतात, तर ते एकमेकाला जोडेल असतात, त्याच्यामुळं ते हलतसुद्धा नाही. पण व्यवस्थित असं ध्यान देऊनच आपल्याला आपले पार्ट्स तिथे कट करायचे आहे. तर आता जे आहे मी इथं साईड पार्ट कापून घेतला. त्यानंतर जी कटोरी आहे तीसुद्धा कापलेली आहे. पण इथं मी योकपट्टी कापलेली नाही आहे, कारण एक्स्ट्राचा कपडा नव्हता. आता सर्वात अगोदर जे आहे मी आपल्या ज्या स्लीव्ज आहे त्याचा कपडा काढून घेणार. नंतर जो कपडा उरला त्याच्यामध्येच आपल्याला जे योकपट्टी आहे ती काढून घ्यायची आहे. तर अगोदर जे आहे आता आपल्याला जेव्हाही आपण स्लीव्ज कट करतो तर आपल्याला 4 फोल्डेड कपडा लागतो. तर इथं काय करणार आहे मी, जसा मी कपडा पहिलेच अथरलेला होता तेच ठेवणार आणि 4 फोल्डेडमध्ये कपडा घेणार. तर इथे काय ना थोडासा कपडा कमी पडतोय, म्हणून मी इथे स्लीव्ज ज्या आहेत त्या कट करणार नाही आहे. फक्त जेवढं आपली स्लीव्ज आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन जेवढं आपलं आहे तेवढं मी इथे एक स्ट्रेट लाईन मारून घेतली आणि फक्त तेवढाच कपडा इथे मी कापून घेतलेला आहे. जे बाकीचं मेजरमेंट आहे जेव्हा मी आपलं स्टिचिंग करील त्यावेळेस एक्स्ट्राचे जेही आपल्याला जोड द्यायचे आहे त्यावेळेस देईल आणि त्यावेळेसच कट करणार आहे. इथे फक्त मी मेजरमेंट्स घेऊन बघितले की आपले व्यवस्थित येते का, पण तिथे खूप असं कमी पडत होतं, तर तुम्ही बघू शकता. तर मी जसंच्या तसंच फक्त स्ट्रेट असे कपडा कापून घेतला. त्यानंतर जेवढाही कपडा इथे उरलेला होता तेवढ्यामध्ये मी आता इथे योकपट्टी कापून घेणार आहे. जशी आहे तशीच आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कोणतेही एक्स्ट्रा मेजरमेंट्स आपल्याला ॲड करायचं काम नाही आहे. कारण जेव्हा आपण फ्रंट कटिंग केलं त्यावेळेस जेही एक्स्ट्राचे मेजरमेंट आपल्याला कट करायचे होते ते पूर्ण तेव्हाच कट झालेले आहे, घेणं झालेले आहे. तर जसं आहे तसं ड्रॉ करायचं आणि फक्त सिम्पली कट करायचं. आता आपले प्रत्येक पार्ट जे आहेत ते कट झालेले आहे. आता राहिली फक्त मेन फॅब्रिकची बारी. तर व्यवस्थित असे जिथं ॲडजस्ट होतील तिथं आपले मेन फॅब्रिकवरती ठेवून मी इथं डबल फोल्डेड ठेवलेलं होतं मेन फॅब्रिक. तर इथे जे आहे सगळे पार्ट मी असे ठेवून दिले आणि नंतर जे आहे आपले सगळे पार्ट्स मी ते कटसुद्धा करून घेतले.
आणि जे कपडा उरलेला होता तर त्यामध्ये क्रॉस पट्ट्यासुद्धा मी इथेच काढून घेतलेल्या आहे. तर स्लीव्हसाठी एक्स्ट्राचा कपडा घेत मी इथे कापून घेतलेला आहे, कारण आपल्याला शिवता वेळी त्याला जोड द्यावं लागणार आहे. तर इथं आता पहिलं ब्लाऊज जे आहे ते कट झालं. आता सेकंड ब्लाऊज जे आहे दुसरी कटिंग ते सुद्धा मी इथे तसंच पद्धतीने कट करत आहे. तर जसं फक्त एवढं ध्यानात ठेवायचं की जेव्हाही आपण बॅक पार्ट कट करू तर फोल्डेड साईडनंच आपला बॅक पार्ट आला पाहिजे, कारण तो जोडेल असतो आणि फ्रंट पार्टनेच जे आहे आपलं म्हणजे हुक आणि आयपची पट्टी आहे. तर नेहमी बॅक पार्ट जो आहे तो व्यवस्थित असा जिकडून आपली फोल्डेड बाजू आहे तिकडूनच ठेवायचा. तर आता पूर्ण कंप्लीट आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आता याचे जर स्टिचिंग व्हिडिओ बघायचे असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आता भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.